नमस्कार. मी डॉक्टर प्रसाद सोनवणे, संस्थापक सिद्धी एज्युकेशनल अकॅडमी करंजाड. मी आपल्या जे पालक फी रेग्युलर भरत आहेत त्यांच्यासाठी काही योजना घेऊन आलेलो आहे आणि त्या योजना निश्चित आपल्या फायद्याच्या असतील असं मला वाटतं आहे. म्हणून आपल्यासमोर मी मुद्दामून येत आहे. जर आपण आज आपला पाल्य ज्या वर्गात असेल त्या वर्गापासनं पुढच्या जर फीज आजच भरल्या 3 मार्च 2026पर्यंत, तर आपणास कोणत्याही सरकारच्या नियमानुसार जी 15% फी वाढ लागू असते ती तुम्हाला कोणतीही लागू होणार नाही. आणि जर समजा तुम्हाला मध्येच त्या आपल्या पाल्याला जर काढायचं असेल किंवा आपल्याला ती फी आपल्याला ती स्कीम नको असेल, तर तुम्ही 3 महिने आधी अर्ज दिला तर तुमचे ते सगळे पैसे वेड्रॉ होऊन तुम्हाला रेग्युलर फी लागू शकते. दुसरी स्कीम अशी आपण केलेली आहे आणि ती अत्यंत फायद्याची आहे. ती कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो. आपण जर आपला पाल्य जर सेमी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये असेल तर त्याचे 3 लाख रुपये भरायचे आहेत. आणि जर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये असेल तर त्याचे 4 लाख रुपये भरायचे आहेत. आणि ते 4 लाख रुपये तुम्ही ज्या दिवशी शाळा सोडाल किंवा 10वी नंतर शाळा सोडाल त्या दिवशी तुम्हाला ती संपूर्ण फी परत मिळणार आहे. म्हणजेच आपला पाल्य पूर्ण शैक्षणिक फी तुमच्या पाल्याची मोफत असणार आहे. फक्त आपल्याला स्कूलचा युनिफॉर्म जर लागत असेल तर त्याचे पैसे द्यावे लागतील, स्कूल बसची फी द्यावी लागतील आणि जी काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असेल त्याचीच फक्त फी लागू असेल. मात्र जी काही शैक्षणिक फी आहे ती आज तुम्हाला संपूर्ण माफ असेल. जर तुम्हाला मध्येच विद्यार्थ्याला काढायचं असेल किंवा या स्कीममधनं बाहेर पडायचं असेल तर तुम्ही 3 महिने आधी आम्हाला तसं लेखी इंटिमेशन दिलं तर तुम्हाला या स्कीममधनं बाहेर पडता येणार आहे. शिवाय तुम्हाला याचं सिक्युरिटी म्हणून एक पोस्ट डेटेड चेक आणि 100 रुपयाच्या बॉन्डवर तुम्हाला आमचं संस्थेच्या मॅनेजमेंट बॉडीचं लेखी एक तुम्हाला दिलं जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला सिक्युरिटी असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट या स्कीममध्ये अशी आहे की तुमच्याजवळ जर पैसे असतील तर तुम्ही निश्चित याच्यामध्ये अडकवा. मला माहिती आहे तुमच्या आर्थिक अडचणी आहेत आणि आर्थिक अडचणीपायी आपण खूपच फी भरायला वगैरे आपल्याला त्रास होतो असतो. परंतु आपण जर शेतकरी असाल तर आपण नॅशनलाइज बँकेचे जर शेतीवर कर्ज काढलं तर ते तुम्हाला 3 ते 4% मिळतं. आणि ते 3 ते 4% तुमचं जर तुम्ही हे पैसे ते लोन काढून आणि तुम्ही जर आज भरले तर तुम्हाला ते पैसे आपला पाल्य 10वी झाल्यानंतर संपूर्ण पैसे जसेच्या तसे परत मिळणार आहे. आणि शिवाय आपलं 15% दर 2 वर्षांनी जरी वाढ पकडली तर आपले पैसे किती वाचतात यावर फक्त एक थोडं शांत डोक्याने विचार करा. ही स्कीम नाशिकमध्ये अनेक शाळांमध्ये लागू केली आणि त्या ठिकाणी अक्षरशः लाईन लागलेली आहे. परंतु दुर्दैव आहे की आपले पालक का घेत नाहीत हे आम्हाला मोठं आश्चर्य वाटतं. तिसरी स्कीम आम्ही ठेवलेली आहे की 2 लाख रुपये भरा आणि 6 वर्षानंतर तुम्ही 4 लाख रुपये परत घ्या. म्हणजे दामदुप्पट योजना आहे. आणि या दामदुप्पट योजनेमध्ये तुम्हाला माहिती आहे की पतसंस्था ही 9 वर्षामध्ये दामदुप्पट देत असते. कोणतीही नॅशनलाइज बँक ही 12 वर्षात दामदुप्पट देत असते. परंतु आपण म्हणजे सिद्धी एज्युकेशनल अकॅडमी आपणास ही साधारण 6 वर्षानंतर ती दामदुप्पट देणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक सिक्युरिटी चेक आणि बॉन्डमध्ये सगळं नोटिफिकेशन मिळेल. मात्र फी तुम्हाला ती रेग्युलर असणार आहे. चौथी जी योजना आहे ती आपल्या किंवा आपल्या नातेवाईकांना जर कोणी पैसे इन्व्हेस्ट करणार असेल तर त्यांच्यासाठी म्हणून पण आहे. जर त्यांनी कोणतेही किती अमाऊंट एफ डीमध्ये देत असतील तर त्या पद्धतीने 6 वर्षात त्यांना दामदुप्पट आम्ही देणार आहोत. किंवा जे इन्कम टॅक्स भरणारे आहेत जर त्यांनी इन्कम टॅक्स भरला असेल किंवा भरत असतील तर त्यांना आपल्याकडे जे ATG आणि CSR1 सर्टिफिकेट आहे त्यानुसार त्यांना इन्कम टॅक्समध्ये एक्झम्पशन मिळणार आहे. त्यामुळे जे कोणी सर्व्हिसवाले असतील किंवा धंदेवाईक असतील आपले नातेवाईक तर त्यांना आपल्या शाळेच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनेमध्ये जर भाग घेणार असाल तर शाळेच्या कार्यालयाशी संपर्क साधवा, मला संपर्क साधवा अथवा प्राचार्य श्री प्रदीप घरटे सर किंवा आपले मॅनेजिंग ट्रस्टी जे आहेत अमर सर रोमारे यांना जरी समक्ष भेटलं किंवा कर्मचारी जे आहेत आपले साळे भाऊसाहेब असतील किंवा देवरे मॅडम असतील किंवा गवळी मॅडम असतील त्यांना जर आपण संपर्क साधला तर मला असं वाटतं की या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल. मला असं वाटतं की या योजना तुम्हाला संपूर्ण फायद्याच्या आहेत. त्यामुळे निश्चित आपण या योजनेचा विचार करा. मागच्या आठवड्यात माझ्याकडे एक संस्था चालक आले, त्यांनी मोजून 15 दिवसासाठी ती स्कीम चालू केली आणि त्या ठिकाणी एवढ्या उड्या पडल्यात की अक्षरशः 30 ते 40 लोकांनी फटाफट ती स्कीम घेतली. त्यांची स्कीमसुद्धा जास्त पैशांची होती, 6 लाखाची होती. परंतु आपण आपल्या परिस्थितीनुसार आपल्या आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपण ती फक्त
3 आणि 4 लाखावर मर्यादित ठेवली. मला असं वाटतं की एक सुज्ञ पालक म्हणून आपल्या फायद्याची निश्चित ही स्कीम आहे आणि हा फायदा आपण घ्यावा, जेणेकरून आपल्या शाळेची जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत, पालक पैसे भरत नाही त्यामुळे शिक्षकांचे रखडलेले पेमेंट्स आहेत, शिवाय आपलं लेडीज हॉस्टेल आपलं इनकम्प्लीट आहे, तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या भौगोलिक परिस्थिती शाळेच्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मला मदत होणार आहे. मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी जेवढ्या जास्तीत जास्त पालकांनी घेता येईल या स्कीममध्ये भाग घ्यावा. आणि जरी एखादा पाल्य बाहेरच्या शाळेमध्ये असेल आणि त्याला ह्या स्कीममध्ये भाग घेऊन आपल्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तरी त्याच्यासाठी म्हणून आपण ह्या स्कीमचा लाभ देणार आहोत. शिवाय यावर्षीपासून आपण हॉस्टेल्स चालू केलेले आहेत. मला असं वाटतं इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपल्या सिद्धीच्या शिस्तीची पण विचार करून आणि आपण सदरच्या हॉस्टेलच्या स्कीममध्ये सुद्धा भाग घ्यावा ही नम्र विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय.